तर जो काय आपला प्रोजेक्ट आहे आणि जो काय प्रोजेक्टचा फोल्डर आहे तो फोल्डर आपण डेस्कटॉपवरती बनवला आहे. जसं की रिॲक्ट जेएस प्रोजेक्ट नावाने इथे आपण काय केलं, एक फोल्डर बनवला आहे. मग जो काय आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे त्या फोल्डरला मी ऍज अ CMD मध्ये काय करतो, ओपन करतो. CMD मध्ये ओपन केल्यानंतर आपण ह्या CMD ला ब्लॅक स्क्रीन म्हणतो, कमांड प्रॉम्प्ट म्हणतो किंवा CMD म्हणतो. मग ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी आपले प्रोजेक्टचा फोल्डर ओपन केल्यानंतर मी इथे कमांड राईट केली, कोड पेस्ट डॉट, एंटर बटनावर क्लिक केलं तर जी ही कोड पेस्ट डॉट आहे कमांड, त्या कमांडने आपला जो काही प्रोजेक्टचा फोल्डर होता तो प्रोजेक्टचा फोल्डर ऍज इट इज VS कोडला ओपन झालाय. त्यानंतर त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो. त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी एक कमांड राईट केली, npm run dev. जशी मी ही npm run dev कमांड टाकली की जो आपला प्रोजेक्ट आहे, जो आपला ऍप्लिकेशन आहे किंवा जी आपली वेबसाईट आहे ती वेबसाईट काय होणार आहे, रन होणार आहे. आणि त्याचं आउटपुट पाहायचं असेल किंवा आउटपुट शो करायचे असेल तर आपल्याला इथे एक URL भेटते. त्या URL ला आपण ब्राउझरला सर्च केलं तर जी काही आपली वेबसाईट आहे, जी काही आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं ह्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटतंय. तर आता मी पहिल्यांदा काय आलं, वेबसाईटला आलोय आणि काल जी काय आपलं वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं मी काल अकाउंट काय केलं होतं, लॉग इन केलं होतं. तर इथे बघा, आज मी लॉग आउट झालोय का, इथे मी लॉग आउट झालोय का, नाही झालो. मला म्हणतात का हे लॉग इन करा, नाही म्हणत मला. मग जेव्हा आपण टोकन पाहतो तर त्या टायमाला मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जसं तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, ते इंस्टाग्रामचं अकाउंट तुम्ही दररोज लॉग इन नाही करत. एकदा लॉग इन करतात आणि जोपर्यंत लॉग आउट करत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉग इन करायची गरज पडत नाही. मग त्या प्रकारेच आपली वेबसाईट पहा की आज आपल्याला लॉग इन करायची गरज पडली का, मी त्या वेबसाईटला रन केलं किंवा त्या वेबसाईट वरती आलो, ऑलरेडी ते मला कार्ड बटन आणि प्रोफाईल बटन दिसतंय. का शो होतंय की आपण लोकल स्टोरेज मध्ये युजरचा काहीतरी डेटा स्टोअर केलाय. डेटा म्हणजे टोकन स्टोअर केलंय. म्हणजे लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर युजर लॉग इन आणि टोकन नसेल तर युजर लॉग इन आहे का, नाही. जस्ट छोटे छोटे पॉइंट असतात. ठीक. त्यानंतर ह्या प्रकारे आपण काहीतरी एक वेबसाईट बनवली होती. त्या वेबसाईटमध्ये होम पेज, प्रोडक्ट, कॉन्टॅक्ट पेज असे बनवले होते. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं जसं हा फीचर प्रोडक्टचा सेक्शन आहे, न्यू प्रोडक्टचा सेक्शन आहे आणि हे बेस्ट सेलिंग प्रोडक्टचा सेक्शन आहे. जे काय हे सेक्शन आहेत त्या सेक्शन मध्ये तुम्ही बोलला डेटा प्रिंट करायचा. त्यासाठी मी तुम्हाला काल बोललो होतो की मी त्या फोल्डर मध्ये किंवा ती जी काही मी डॉक्युमेंटेशनची फाईल तुम्हाला शेअर केली किंवा ती API ची मी ती PDF तुम्हाला शेअर केली, त्या PDF मध्ये सगळ्या API येतात. जेवढ्या आपण प्रोजेक्ट मध्ये API यूज करणार आहोत त्या सगळ्या API मी ह्या फाईल मध्ये काय केल्यात, राईट करून ठेवल्यात. त्यांच्या मेथड पण राईट करून ठेवल्यात. एखादी मेथड असेल पोस्ट आणि कोणता कोणता डेटा जाणार आहे ते सुद्धा मी इथे राईट करून ठेवलंय. जसं की काल ठीक आहे API ला आपला प्रॉब्लेम आलता, तो सॉर्ट आउट केलाय मी. कोणता की तुम्ही ठीक आहे ग्रुपवर मला मेसेज केला होता आहे ना की फीचर प्रोडक्ट, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आणि न्यू प्रोडक्ट ह्यांच्या API मध्ये एम्प्टी डेटा येतोय. ठीक आहे, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही चेक करा, तो प्रॉब्लेम मी काय केलाय, सॉर्ट आउट केलेला आहे. जस्ट ट्राय करू शकतात, नाही ट्राय केलं तर मी लेक्चर मध्ये घेणारच आहे. ओके, जस्ट आपण एक छोटासा ओव्हरव्ह्यू घेऊ की आपण कालच्या लेक्चर मध्ये काय काय केलंय. तर काल आपण काय केलंय की प्रोडक्ट पेज मध्ये आलो. प्रोडक्ट पेज मध्ये आल्यानंतर जसं मी एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट वर क्लिक केलं तर त्याच्या प्रोडक्टची त्या स्पेसिफिक प्रोडक्टचं काय दिसते, मला इथे डिटेल दिसते. ओके, काल आपण इतर काम केलं होतं त्या प्रोडक्टच्या ID वर. बऱ्याच जणांचं काम झालं असेल पण बऱ्याच जणांनी काम नाही केलं. जवळपास 7 ते 8 जणांनी फक्त प्रोजेक्ट केलाय लॉग इन पर्यंत.
आणि कुणी केलाय कुणी नाही केला सगळ्यांची लिस्ट माझ्याकडे आहे. जसं की तुम्ही ग्रुपवर शेअर नाही केलं त्यामुळे मी बोलत नाही. जस्ट तुम्ही जे एपीआय यूज करतात, मी जे पीडीएफ मध्ये एपीआय यूज केलेत, कुणी कुणी ते एपीआय यूज केल्यात त्या सगळ्यांचा डेटा माझ्याकडे येतो. तुम्ही ग्रुपवर रेकॉर्डिंग शेअर केली तर बेस्ट राहील, पण प्रोजेक्ट बी कम्प्लीट करत चला. मोजून 7 ते 8 जण आहेत त्यांनी प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय. ओके, तुम्हाला लास्ट मध्ये मी दाखवून. ओके, तर आपण कंटिन्यू पुढे जाऊ. तर आधी आपल्याला समजून घ्या काय करायचं. काही डाऊट असतील माईक चालू करा, बिंदास बोला, किंवा आपल्याकडे मेसेज बॉक्स आहे त्यामध्ये राईट केलं तरी चालेल. ओके, आता इथवर आपण काल पर्यंत प्रोजेक्ट केला होता. आज आपल्याला काय करायचंय की एखादा प्रोडक्ट मी स्पेसिफिक सिलेक्ट केला ऍपल वाला, त्याची प्राइस वगैरे पाहिली नाही, ते प्राइस वगैरे पाहिली ना. आणि प्राइस वगैरे पाहिल्यानंतर मला इथे एक बटन दिसतंय, ऍड टू कार्ड नावाचं बटन दिसतंय. कोणतं बटन दिसतंय? ऍड टू कार्ड नावाचं. जसं मी ह्या ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करेन तर जो माझा हा ऍपल नावाचा जो प्रोडक्ट आहे, जो काय हा प्रोडक्ट आहे किंवा हा फ्रुट्स आहे, हा फ्रुट्स जाणार कुठे माहितीये? माझ्या हा कार्ड पेजला. कुठे जाणार? कार्ड पेज मध्ये. जस्ट तो पार्ट सेकंड राहिला, पण फर्स्टली काय होईल, जसं मी हे ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करन तर माझा हा प्रोडक्ट काय होईल? माझ्या कार्ड मध्ये ऍड होईल. ठीक आहे, जस्ट ऍड टू कार्डचं नावाचं एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला प्रोडक्ट काय होईल? ऍड टू कार्ड मध्ये होईल. मग फर्स्टली मी काय करतो, जी आपली पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये मी एक एपीआय शोधतो. कोणती एपीआय? की ऍड टू कार्ड नावाची एपीआय. जसं की प्रोडक्ट बाय कार्ड आहे, ते प्रोडक्ट बाय आयडी स्क्रोल करत गेला तर तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे, इथे रिमूव्ह क्वांटिटी, इन्क्रीज क्वांटिटी, डिक्रीज क्वांटिटी, प्रोडक्ट बाय आयडी असं आली इथे. आणि इथे बघा तिसऱ्या नंबर पेज वरती बघा आहे, इथे लास्ट मध्ये बघा ऍड टू कार्ड नावाची एपीआय भेटली आपल्याला. ऍड टू कार्ड नावाची URL भेटली ना. आणि ती जी काय ऍड टू कार्ड नावाची URL आहे त्याची मेथड आहे पोस्ट मेथड. मग आता पोस्ट मेथड म्हणजे काय? की पोस्ट मेथड मध्ये आपल्याला काहीतरी डेटा द्यावा लागतो. जसं की काय काय द्यायचंय? एक द्यायचाय प्रोडक्ट आयडी आणि दुसरा द्यायचाय टोकन. कोणाला? ह्या एपीआय ला किंवा ह्या URL ला. केव्हा द्यायचा? जेव्हा आपल्याला हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड करायचा आहे. मग आता ऍड टू कार्ड कधी करायचंय आपल्याला? जेव्हा मी ह्या ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करन तेव्हा माझा हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये झाला पाहिजे. तर मी कोड मध्ये आलो, VS कोडला, आणि इथे माझं प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेज मध्ये इथे ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे. थोडं व्यवस्थित करतो, तुम्हाला पण शो होईल. ठीक आहे, काहीच तरी एरर आला आय थिंक असं मला वाटतंय. ठीक आहे, तर मी इथे आलो प्रोडक्ट डिटेल पेजला, आणि आपल्याला जी ही एपीआय आहे कोणती? ऍड टू कार्डची, ती कधी कॉल करायची? जेव्हा आपण ह्या ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे त्या बटनावर जेव्हा क्लिक करतो तर त्यावेळेस आपल्याला हे ऍड टू कार्ड नावाची एपीआय कॉल करायची, राईट? मग ऑनलाईन मेंबर मला तुम्ही सांगा, जी ही एपीआय मी कॉल करणार आहे ती एपीआय मी कोणत्या पेजवर कॉल करणार, किंवा आपल्याला कोणत्या पेजवर कॉल करायला लागेल? एनीवन? गेस करू शकतात? आदित्य म्हणतं कार्ड पेजवर.
ओके. अजून अरे बाकीचे बोला, मीटिंग मध्ये एकच जण आहे का? जस्ट बोलू शकतात. चुकलं आन्सर, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. समर्थ म्हणतोय प्रोडक्ट कार्ड बरोबर आहे का? बाकीचे अरे बोला, तुम्ही दोघ जणच बोलतात. इतकं तेवढं तुमच्यामध्ये एवढा पण कॉन्फिडन्स नाही का? तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये काहीतरी राईट करू शकतात. राहुल, कोणत्या पेजवर आपल्याला ती एपीआय कॉल करायला लागेल? भाग्यश्री म्हणते कार्ड पेजवर. अरे बाकीच्या मीटिंग मध्ये तुम्ही असं का बोलत नाही? चुकलं आन्सर तर काही प्रॉब्लेम नाही, जस्ट गेस करू शकतात. भाग्यश्री, आदित्य, साक्षी, राहुल, अरे सांगू शकतात. कार्ड पेज. ओके, ठीक आहे. तुम्ही रिस्पॉन्स द्याय ना, ठीक आहे. मी कंटिन्यू करतो. तर जे हा पेज आहे, तर हा पेज कोणता आहे? प्रोडक्ट डिटेल नावाचा. आणि ते बटन कुठे आहे? प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेज मध्ये ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे. मग मला काय करायचं? जसं मी हे ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करेन, तर एक एपीआय मला कॉल करायची. ओके. मग जी हे ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे, ते कुठे आहे? प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला. मग जी आपल्याला एपीआय कॉल करायला लागणार आहे, ती एपीआय आपल्याला कॉल करायला लागणार आहे प्रोडक्ट डिटेल पेजला करायला लागणार आहे. ओके, ठीक आहे. एकदम स्टेप मध्ये जाऊ आपण. तर आता मला काय करायचं? जस्ट ठीक आहे, एपीआय कॉल करायची, तो फंडा साईडला ठेवा. आता मला काय करायचं? जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन, तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक हाय प्रिंट होईल. जसं मी हे बटनावर क्लिक करेन, तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी हाय प्रिंट होईल. मग आता हे बटन कुठे आहे? प्रोडक्ट डिटेल पेजला. प्रोडक्ट डिटेल पेजला आलो आणि मला काय करायचं? जसं मी ह्या बटनावर क्लिक करन, तसं मला कन्सोल मध्ये हाय प्रिंट झालं पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो? ह्या बटनाला एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट कॉल करतो. कोणता? ऑन क्लिक नावाचं इव्हेंट. जसं मी त्या बटनावर क्लिक करन, त्या टाइमाला एक फंक्शन कॉल होईल ऍड टू कार्ड नावाचं. आणि जे काय आहे ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे ते किंवा फंक्शन आहे, ते फंक्शन मी काय करतो? इथे वरती बनवतो. कुठे वरती? ह्या यूज इफेक्टच्या खाली एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शनचं नाव देतो मी ऍड टू कार्ड, आणि इथे करतो मी कन्सोल डॉट लॉग. आता मी बोललो ना हे प्रिंट करायचं, मी हे प्रिंट करतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे. कन्सोल मध्ये ठीक आहे. हा मी कन्सोल एकदा गायब करतो, ठीक आहे ना, 2 मिनिटं. ठीक आहे, आपल्याला प्रॉब्लेम देणार नाही ना तो. नेमकं कन्सोल मध्ये काय आहे? हा मी कन्सोल असला नसला काही प्रॉब्लेम देणार नाही आपल्याला. जस्ट त्याला रिमूव्ह करून टाकलं त्या कन्सोलला. जसं मी कन्सोल मध्ये आलो आणि जे काय आपलं ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे, त्या बटनावर मी क्लिक केलं, तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी काय प्रिंट झालंय? हे प्रिंट झालंय. जसं मी अजून एकदा क्लिक केलं, आलं इथं हाय प्रिंट. जसं मी अजून एकदा क्लिक केलं, आलंय हाय प्रिंट. झालं, आपलं फर्स्ट स्टेप सॉल्व्ह झाली आपली. ठीक आहे. आता सेकंड स्टेप आपली अशी की जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करन, त्यावेळेस कन्सोल मध्ये माझ्यासाठी प्रोडक्ट आयडी प्रिंट झाली पाहिजे. जशी आपण इथे प्रोडक्ट आयडी प्रिंट केली ना, काल आणली होती यूज पॅरम्सनी. इथे यूज पॅरम मधून आपण काहीतरी प्रोडक्ट आयडी घेतली होती. मग आता मला काय करायचंय? जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करेन, तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी ती प्रोडक्ट आयडी काय होईल? प्रिंट होईल. मग मी काय करतो? जो मी आता हाय कन्सोल केला, त्या जागी मी काय करतो? इथे प्रोडक्ट आयडी प्रिंट करतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला. जसं मी ह्या बटनावर क्लिक केलं, आली प्रोडक्टची आयडी 45 आली. सपोज मी एखादा दुसरा प्रोडक्टवर गेलो,
आणि ऍड टू कार्ट बटनावर क्लिक केलं, आली 46 आयडी. म्हणजे आपल्याला जे काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची आयडी मी काय केली, कन्सोलमध्ये प्रिंट केली. राईट, ठीक आहे. एक तर भेटलं आपल्याला. जसं मी ऍड टू कार्ट बटनावर क्लिक करेन तर मला हे प्रोडक्ट आयडी भेटते. आणि जी आपली एपीआय आहे त्या एपीआय ला कॉल करण्यासाठी किंवा डेटा पाठवण्यासाठी एक लागते प्रोडक्ट आयडी आणि दुसरं काय लागतंय, टोकन लागतंय. मग कन्सोलमध्ये जसं मी ऍड टू कार्ट बटनावर क्लिक करेन तर कन्सोलमध्ये एक ऑब्जेक्ट काय होईल, प्रिंट होईल. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये असेल एक प्रोडक्ट आयडी आणि दुसरं असेल टोकन. मग मला काय पाहिजे, प्रोडक्ट आयडी पाहिजे आणि दुसरं पाहिजे टोकन. आणि ऑलरेडी मी इथे कुठेतरी ऑब्जेक्ट बनवलाय, वरती बनवलंय ना, जी आपली प्रोडक्ट डिटेल आणण्यासाठी एपीआय ला कॉल करायची होती त्या टायमाला आपण इथे एक ऑब्जेक्ट बनवलाय. मग जो हा ऑब्जेक्ट बनवलाय त्या ऑब्जेक्ट मध्ये प्रोडक्ट आयडी आहे आणि सेकंड आहे टोकन. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय लागतात, ह्या ऍड टू कार्ड नावाच्या फंक्शन मध्ये लागतात. मग मी इथे काय करतो, जो आपला हा ऍड टू कार्ड नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये मी काय करतो, ऑब्जेक्ट प्रिंट करतो. जसं मी आउटपुट पेजला आहे, एकदा इथे रिफ्रेश केले आणि जसं मी ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करतोय तर कन्सोलमध्ये बघा एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय आणि त्यामध्ये काय आहे, एक प्रोडक्ट आयडी आहे आणि सेकंड आहे टोकन. भेटल्या दोन गोष्टी. जसं मी त्या पीडीएफ मध्ये आलो इथे पाहतोय, त्या एपीआय ला दोन डेटा पाठवायला लागणार आहे. एक पाठवायला लागणार आहे प्रोडक्ट आयडी आणि दुसरी टोकन. दोन्ही गोष्टी भेटल्यात. मग आता आपण ह्या युआरएल ला डेटा पाठवून देऊ. कधी पाठवायचा आहे, जेव्हा मी हे ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करेन तेव्हा ती एपीआय कॉल झाली पाहिजे. मग जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार, ऍड टू कार्ड नावाचं फंक्शन कॉल होणार आणि त्याच्या आतमध्ये मी एक एपीआय कॉल करतो. मग एपीआय कॉल करण्यासाठी एक्झिओस आपल्याला डेटा पाठवायचा आहे म्हणजे पोस्ट, आणि इथे असते युआरएल. युआरएल नंतर लास्ट मध्ये जो डेटा पाठवायचा आहे तो डेटाचा ऑब्जेक्ट, त्यानंतर डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक असतो एरो फंक्शन आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो एक रिस्पॉन्स. आणि जो काय आपल्याला इथे रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. जसं की कन्सोल डॉट लॉग रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स इथे प्रिंट करतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे आणि जसं मी हे ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केलं की ती एपीआय कॉल झाली. ते एपीआय कॉल होऊन आपल्याला रिस्पॉन्स मध्ये काहीतरी डेटा दिलाय आणि त्या डेटामध्ये काय आले, कॉन्फिग डेटा हेडर, ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. आणि त्या डेटामध्ये एक मेसेज आलाय, काय आलाय, ऍडेड इन कार्ड, आणि स्टेटस आलाय सक्सेस. तर ती एपीआय कॉल झाली. त्या एपीआय कॉलनी काय केलं, आपला तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये ऍड केला. मग जसं आपला तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये गेला त्या टायमाला इथे बटन चेंज झाले पाहिजे. जसं की मी येते बघा, आता आपण फ्लिपकार्टला जाऊ. यस, ओके, ठीक आहे. त्या वेबसाईटचा आपण रेफरन्स घेऊ इथे. ठीक आहे, ऑलरेडी माझं अकाउंट लॉग इन आहे. ठीक आहे, मी हा एक मोबाईल पाहतो. ठीक आहे, त्यांच्या कार्डवर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्या प्रोडक्टची मला डिटेल सगळी शो होणार आहे इथे. जस्ट हा प्रोडक्ट आपण ओप्पो F31 5G असं काहीतरी आहे तिथे. ठीक आहे, ह्याला ठीक आहे, आपल्याला जे बटन पाहिजे ते बटन शो करायचे आहेत ना. ठीक आहे, मी एक टी शर्ट बघतो, व्हाईट टी शर्ट. एक हा प्रोडक्ट मी व्ह्यू केला आणि व्ह्यू केल्यानंतर आता इथे मला प्रोडक्टची काय झाली, डिटेल शो झाली. आणि इथे डिटेल मध्ये बघा प्राइस दिसते, त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिसते, त्याची इमेज शो झाली मला. आणि इथे दोन बटन शो झाले, एक झालंय बाय नाव आणि दुसरं झालंय ऍड टू कार्ड. जसं मी हे ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक करतोय, जसं की एम साईज आणि कंटिन्यू,
तर आता मगाशी तिथे नाव काय होतं, ऍड टू कार्ड, आणि आता काय नाव आलंय, गो टू कार्ड. समजलंय ना? का नाही समजलं? ठीक आहे, जस्ट अजून एकदा आपण प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला मी. हा ठीक आहे, एक व्हाईट टी शर्ट मी हा सिलेक्ट केला. ठीक आहे, लक्ष द्या इथे. ओके, प्रोडक्टची प्राइस डिटेल शो झाली आणि इथे बघा 2 बटन दिसतात तुम्हाला ह्या साइड मध्ये. एक दिसतंय ऍड टू कार्ड आणि दुसरं दिसतंय बाय नाव. जस्ट आपल्या वेबसाईट मध्ये एकच बटन आहे. कोणतं बटन आहे? की ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे, राईट? इथे काय टेक्स्ट काय लिहिलंय बघा, ऍड टू कार्ड टेक्स्ट आहे. जसं मी ह्या बटनावर क्लिक केलं, इथे मला साईज झाली आणि मी कंटिन्यू केली, तर जसा माझा तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड झाला की इथे बघा टेक्स्ट चेंज झालाय. काय आलंय इथे टेक्स्ट बघा, गो टू कार्ड आले ना? मग त्याच प्रकारे जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये मी हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड केला की मला तिथे बटन ऍड टू कार्ड बटन नाही शो झालं पाहिजे, मला शो झालं पाहिजे गो टू कार्ड. समजतंय काय करायचे आपल्याला? मग आता हे कधी समजणार आणि कसं समजणार आपल्याला? ओके, जसं की जो आपण हा प्रोडक्टची डिटेल आणताना एक इथे मी कन्सोल करतो इथे है ना, कन्सोल डॉट लॉग, आणि इथे मी करतो प्रोडक्ट डिटेल्स आणि इथे प्रिंट करतो रिस्पॉन्स मधून डेटा. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलोय आपण. एकदा मी पेज रिफ्रेश केले, कन्सोलला ओपन करतो, तर त्या कन्सोलमध्ये आपली जी काय प्रोडक्ट डिटेल नावाची आपण एपीआय कॉल केली होती त्या एपीआय मध्ये आपल्याला डेटा आलाय. काय काय डेटा आला इथे बघा. आता ह्यामध्ये बघा कार्ड यस आलाय, कार्ड आयडी 4 आलाय, कार्ड इमेज आली, कार्ड नेम आले, क्रिएट डिटेल, प्राइस, प्रोडक्ट इमेज, लेबल नेम, टेबल आयडी आणि क्वांटिटी आहे, असं काहीतरी आपल्याला डेटा आलाय. ओके, आणि इथे वरती बघा काय आलंय, त्याच्याबरोबर एक कार्ड आलाय आणि त्या कार्ड मध्ये काय लिहिलंय, यस राईट केलंय. जसं इथे यस आलं तर तो प्रोडक्ट कार्ड मध्ये आहे. ठीक आहे, इथे यस कार्ड मध्ये यस आलं असेल तर तो तिथे आपल्याला बटन दाखवायची गो टू कार्ड, आणि जसं इथे नो आलं असेल तर एखाद्या आपण दुसऱ्या प्रोडक्टवर जाऊ, किवीवर, आणि इथे तो डेटा आला. इथे बघा कार्ड मध्ये काय आले, नो आले. मग इथे नो आलं की आपण इथे बटन दाखवणार ऍड टू कार्ड. समजलं? जस्ट करून दाखवतो तुम्हाला. जस्ट आपण टर्नरी ऑपरेटरची कंडिशन टाकणार, जसं की मी इथे काय करतो, ते बटन इथे आहे ना, ठीक आहे, मी इथे काय करतो, टर्नरी ऑपरेटरचा यूज करतो. आता जो काय आपण डेटा आलाय ईपीआय मध्ये तो डेटा आपण काय केलाय, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. मग मी इथे काय करतो, त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये डेटा मधून काय सांगतो, डेटा मधून कार्ड इक्वल टू कार्ड इक्वल टू यस आलं असेल, काय कार्ड इक्वल टू यस आलं असेल क्वेश्चन मार्क, आणि काय करायचं, यस आले असेल तर तिथे काय करतो, एक H1 प्रिंट कर. काय काय H1 प्रिंट करायचा, तिथे कर प्रिंट टू YES, म्हणजे यस प्रिंट कर, म्हणजे आपल्याला तो प्रोडक्ट काय कार्ड मध्ये आहे. बट त्या कार्ड मध्ये नो आला असेल तर काय करतो, H1 मध्ये नो प्रिंट कर, म्हणजे आम्हाला समजेल की तो कार्ड मध्ये प्रोडक्ट नाही. असं टर्नरी ऑपरेटर मध्ये एक कंडिशन टाकली. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा काय आलंय की तो प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड केलेला नाही, आणि मगाशी आपण तो ऍपल प्रोडक्ट काय केलता, कार्ड मध्ये ऍड केलता. इथे आलंय यस, आलंय ना, ते यस आलंय ना. डबल तुम्हाला दाखवतो एकदा. ठीक आहे, दुसऱ्या प्रोडक्ट जाऊ किवीवर, आणि इथे मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, एक एपीआय कॉल झाली आणि जो आपला हा किवी नावाचा प्रोडक्ट आहे तो काय झाला, ऍड टू कार्ड मध्ये आला. मग जसं मी हे पेज रिफ्रेश केलं आणि इथे बघा काय आलंय, आता तो प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड आहे, यस आलंय. मग हा प्रोडक्ट कार्ड मध्ये किंवा ठीक आहे, जस्ट डेटाच्या आतमध्ये जो कार्ड आहे त्यामध्ये यस आलं तर काय कर, यस आलं तर तिथे काय कर, तू एक बटन शो कर. कोणतं बटन,
ठीक आहे, मी ते ह्याला सांगतो. तिथे काय करतो, एक बटन शो कर, हे बटन. ओके, जस्ट ठीक आहे, तिथे काय करतो, एक बटन शो कर. इथे मी बटन घेतो, बटन, त्याचा एंड पण इथे करायला लागेल. ओके, आणि त्या बटन मध्ये आपण सांगू, तो प्रोडक्ट इक्वल टू की यस असेल तर काय करायचं, गो टू कार्ड असं बटन शो करायचं. ओके, आणि कार्ड इक्वल टू नो आलं तर तिथे काय करायचं, दुसरं बटन शो करायचं. कोणतं बटन, की ऍड टू कार्ड नावाचं बटन काय करतो, शो कर. ऍड टू कार्ड, कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं. ठीक आहे, आणि जे आपण आत्ताच नॉर्मल बटन आहे ते बटन मी कमेंट आउट करतो, 2 मिनिटं. ओके, जसं इथे आलो आणि इथे बघा कोणतं बटन शो झालंय मला, गो टू कार्ड. म्हणजे जो हा प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट काय कार्ड मध्ये ऍड आहे. जसं मी दुसऱ्या प्रोडक्टवर गेलो, ह्या ऑरेंजवर, इथे बघा काय आलंय, ऍड टू कार्ड आले. म्हणजे हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये आहे का, नाही. ऍपलवर गेलो, ऍपलवर तो प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड आहे, त्यामुळे काय आलंय, गो टू कार्ड आले. जस्ट मग जे आपलं हे बटन आहे, त्या बटनच्या जागी मी काय करतो, त्या बटनला रिप्लेस करतो. जसं हा बटन कॉपी केला मी, आणि जो आपला ऍड टू कार्ड नावाचं बटन आहे त्या जागी मी इथे रिप्लेस केला. जस्ट त्याला जो आपण व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये मी राईट करतो. ठीक आहे, त्याला मी असं खाली राईट करतो. ओके, ऑन क्लिक, त्या क्लासला खाली ऍड करतो, करली बाय. जस्ट टर्नरी ऑपरेटरची आपण इथे काय केली, कंडिशन राईट केली. दिसतंय इथे कंडिशन, म्हणजे काय, आपले हे क्लासेस आहेत, ते क्लासेस वरच्या बटनाला पण मी काय करतो, ऍड करतो. कॉपी केले, आणि जो हा बटन आहे त्या बटनाला मी इथे ते क्लासेस ऍड करतो. फक्त त्याचा कलर चेंज करतो. जसं की त्याला कलर देऊ आपण, ग्रीनच्या ऐवजी ब्ल्यू देऊ, आणि ह्याला पण मी इथे बीजे कलर ग्रीन आहे तिथे तर मी देतो ब्ल्यू देतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केले तर इथे बघा कोणतं बटन दिसतंय मला, गो टू कार्ड दिसतंय. म्हणजे हा प्रोडक्ट आहे ऑलरेडी आपल्या कार्ड मध्ये आहे. जसं मी किवीवर गेलो, तर किवीवर गेल्यानंतर हा पण प्रोडक्ट ऑलरेडी कार्ड मध्ये आहे. जसं मी हा स्ट्रॉबेरीवर गेलो, हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये आहे का, नाही. जसं मी ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केले, आणि एकदा क्लिक केल्यानंतर हा प्रोडक्ट काय झाला, ऍड टू कार्ड मध्ये ऍड झाला. जस्ट एकदा मी रिफ्रेश केलं तर इथे बघा कोणतं बटन आलंय, गो टू कार्ड बटन आलंय. समजलंय फंडा काय केले, फक्त टर्नरी ऑपरेटरचा यूज करून आपण एक कंडिशन राईट केली. काय केले, डेटा मधून कार्ड इक्वल टू यस असेल तर तिथे बटन दाखवायचं गो टू कार्ड, आणि नो असेल तर तिथे बटन दाखवायचं ऍड टू कार्ड. बस नॉर्मल कंडिशन टाकली आपण. समजलंय, ठीक आहे. जस्ट ठीक आहे, एक प्रॉब्लेम आहे यामध्ये. जसं की मी बघा आता ह्या ड्रॅगन फ्रूटवर एकदा क्लिक केलं, हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये आहे का, नाही. मी ऍड टू कार्ड बटनावर एकदा क्लिक केलंय, क्लिक केलं, तो प्रोडक्ट काय झाला, ऍड टू कार्ड मध्ये ऍड झाला. तिथे आपल्याला बटन दिसतंय गो टू कार्ड बटन. समजलंय ऑनलाईन मध्ये एवढं काय केलंय आपण, जास्त ठीक. आता आपण प्रोडक्ट ऍड टू कार्ड केले, जसं व्ह्यू केल्यानंतर ऍड टू कार्ड बटन क्लिक केलं की इथे ऍड टू कार्ड बटन गायब होत आहे, आणि इथे दिसते आपल्याला गो टू कार्ड. जसं मी इथे गो टू कार्ड बटनावर क्लिक करेन, किंवा ही वरचं जी कार्ड बटन आहे त्या कार्ड बटनावर क्लिक करेल, तर माझ्यासाठी एक कार्ड पेज काय होईल, इथे ओपन होईल. मग त्यासाठी मला काय करायला लागेल, जसं की इथे बघा, ठीक आहे, आउटपुट पेज कुठे इथे. जसं मी ह्या कार्ड बटनावर क्लिक केलंय तर URL मध्ये काय आले, कार्ड आले, स्लॅश कार्ड. आपल्याला इथे पेज शो होत आहे का, नाही. मग त्यासाठी आपण काय करू, एक रस्ता करू.
रस्ता बनवण्यासाठी app.jss मध्ये आलो आणि इथे मी एक रूट घेतो. जसं की इथे एक रूट घेतला, त्या रूट मध्ये मी एक पाथ मध्ये रस्ता बनवतो. जसं की पाथ म्हणजे काय, एखादा युजर स्लॅश कार्ड मध्ये आला तर त्याला कोणतं पेज शो करायचं, कोणता कंपोनंट शो करायची, तो आपण इलेमेंटच्या कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगतो. मग कोणतं आपल्याला पेज शो करायची स्लॅश कार्ड मध्ये आल्यानंतर, कार्ड पेज. मग जे आपलं कार्ड पेज आहे ते कार्ड पेज मी काय करतो, पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल बनवली, कार्ड डॉट जेएसएक्स, आणि त्याच्या फाईलमध्ये त्याचा मी इथे कंपोनंट राईट करतो. जसं की कोणता कंपोनंट, जे फाईल नेम दिले तेच आपल्या कंपोनंटचं नाव असेल. आणि जो हा कंपोनंट आहे त्या कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करेल एका H1 मध्ये कार्ड पेज. कोड सेव्ह केला, त्यानंतर हा पेज आपल्याला दुसरीकडे दाखवायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काढ. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर मला इथे एक एरर आलाय. काय एरर आलाय की आपण बघू शकतो, JSX attribute मस्ट ओनली बी असाइन अ नॉन एम्प्टी एक्सप्रेशन. तर इथे सांगितलंय SRC च्या आतमध्ये app.jss मध्ये 19 नंबर लाईनला एरर आलाय. मग आपण जाऊ SRC च्या आतमध्ये जी आपली app.jss फाईल आहे त्यामध्ये एरर आहे, आणि 19 नंबर लाईन कुठे येते, आणि इथे आपण इलिमेंट पासच नाही केला. त्यामुळे मी इथे इलिमेंट पास करतो, कार्ड नावाचा सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलो, इथे पाहतोय तर आलोय आपण कार्ड पेजला. तर आपण इथे कार्ड पेजला आलोत ना, कार्ड पेज ओपन झालं ना. जसं बॅक गेलो, कार्ड बटन क्लिक केलं, आलो कार्ड पेजला. मग आता ऑनलाईन मेंबर मला सांगतील आपलं जे काय कार्ड कंपोनंट आहे त्या कार्ड कंपोनंट मध्ये कोणत्या दोन गोष्टी कॉमन असणार. फास्ट, लगेच क्विक, लगेच समजलं पाहिजे कार्ड पेज मध्ये कोणत्या दोन गोष्टी कॉमन असणार आहे. बरोबर समर्थ, साक्षी, नावबार आणि फुटर. मग आपल्याला जो काही नावबार आणि फुटर आहे तो कुठे लागतोय, कार्ड पेज मध्ये. मग जिथे आपल्याला तो कार्ड नावबार आणि फुटर लागतोय त्याला आपण काय करणार, इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट नावबार, आणि दुसरं कोण लागतंय आपल्याला, इम्पोर्ट फुटर. दोन्हीला इम्पोर्ट केलं आणि ऍज अ इथे टॅग म्हणून मी राईट करणार कुणाला, नावबारला सेल्फ क्लोजिंग टॅग. जिथे फुटर लागतंय फुटरला पण सेल्फ क्लोजिंग टॅग म्हणून मी राईट करतो. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा मी इथे रिफ्रेश करतो तर आलाय आपला इथे नावबार आणि फुटर आला. बस आता फक्त जे हा H1 आहे ते H1 ला मी डिझाईन करतो. डिझाईन करण्यासाठी जस्ट नॉर्मली ते 2 BR घेतले. जो H1 आहे ते H1 ला मला डिझाईन देण्यासाठी क्लास नेम त्याला मी सांगणार तुझे टेक्स्टची साईज असेल 5XL, फॉन्ट कसा असेल, फॉन्ट असेल बोल्ड. त्यानंतर त्याला सांगतो तुझा जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट सेंटरला असेल. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक केलं तर तो टेक्स्ट आला इथे सेंटरला, आणि कार्ड पेज आपल्याला असं काहीतरी H1 दिसतोय. समजलंय फंडा. जसं प्रोडक्ट पेजला आलो, कार्डवर मी क्लिक केलं, आलो कार्ड पेजला. जसं एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टवर मी क्लिक केलं आणि इथे बटन आहे गो टू कार्ड. जसं मी गो टू कार्ड बटनवर क्लिक करेन तर कुठे जाईल, कार्ड पेजला जाईल. पण जातोय का आता, नाही जात. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्या प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला जो आपला गो टू कार्ड नावाचं बटन आहे त्या बटनाला मी एका लिंक टॅग मध्ये राईट करतो. जसं की लिंक टॅग, आणि त्या लिंक टॅगचा एंड करतो त्या बटनच्या बाहेर. जसं की इथे, आणि त्या लिंक टॅगला इम्पोर्ट केलं इकडून रिॲक्ट राऊट डॉम मधून. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलंय. जसं मी ह्या गो टू कार्ड बटनावर क्लिक केलं तर कोणत्या पेजला आलो, अरे क्लिक केलंय. कसं काय आहे ना, आपण गो टू कार्डलाच टाकलंय ना. अरे लिंक टॅगला सांगायला लागेल ना तुला जायचं कुठे, टू मध्ये सांगू आपण कुठे जायचं, तू स्लॅश कार्डला जायचं. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा रिफ्रेश केलंय, इथे बटन शो होतंय मला गो टू कार्ड बटनावर क्लिक केलं, मी आलो कुठे, कार्ड पेजला. समजलाय फंडा. ठीक आहे, आता कार्ड पेज मध्ये काय असणार आहे,
जसं की फ्लिपकार्टला गेलो आणि फ्लिपकार्टला गेल्यानंतर मी माझ्या प्रोफाईलमध्ये, ठीक आहे, माझं इथं कार्ड बटन आहे. ठीक आहे, ठीक आहे. अजून आपण त्या प्रोडक्ट ऍड करू. जसं की मी अजून 4-5 प्रोडक्ट ऍड करतो, म्हणजे ऍड टू कार्ड करतो. ठीक आहे, हा पण प्रोडक्ट मी ऍड टू कार्ड केला. ठीक आहे, ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं, साईज सिलेक्ट केली मी इथे. हा प्रोडक्ट ऍड टू कार्ड झाला. अजून आपण 1-2 प्रोडक्ट ऍड टू कार्ड मध्ये मी करतो, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी प्रोसीड कशी असते. हा ऍड टू कार्ड केला, साईज सिलेक्ट केली, कंटिन्यू. आणि आता मी कार्ड पेज मध्ये जातो. कार्ड पेज मध्ये गेल्यानंतर इथे बघा काय झालंय. मला एका टेबल फॉर्मॅट मध्ये जेवढे काय आपण प्रोडक्ट ऍड टू कार्ड केलते, ते ऍड टू कार्ड मध्ये आपल्याला काय झालंय, ते एका टेबल फॉर्मॅट मध्ये सगळे प्रोडक्ट शो झालेत. फंडा इझी झालेत ना. मग त्याच प्रकारे आपण ह्या कार्ड पेजला गेलो तर जेवढे प्रोडक्ट आपण ऍड टू कार्ड केले, ते सगळे प्रोडक्ट आपल्याला ह्या कार्ड पेज मध्ये काय होतील, टेबलमध्ये शो होतील. मग आपण जे काय आपलं कार्ड पेज आहे, त्या कार्ड पेजला मी काय करतो, थोडंसं डिझाईन करतो. डिझाईन म्हणजे काय, जस्ट एक टेबल बनवणार आहे मी. बघायचा टेबल कसं बनवायचं. जसं की टेबल, टेबल मध्ये असतो टीआर, टीआर मध्ये टी हेड, आणि पहिलं घेऊ आपण इथे एस आर नंबर. सेकंड घेऊ प्रोडक्ट नेम. त्यानंतर प्रोडक्ट इमेज शो करू. इमेज नंतर प्रोडक्टची ठीक आहे, मी इथे डायरेक्टली असं करतो, नेम, इमेज आणि प्रोडक्ट. इमेज नंतर अजून आपण प्रिंट करू शकतो तिथे QTY. त्यानंतर प्राइस, त्यानंतर प्राइस नंतर टोटल पण मी प्रिंट करू शकतो, आणि लास्ट मध्ये आपलं असेल ऍक्शन बटन. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं एक टेबल असेल कुठे, कार्ड पेज मध्ये. झाला इथे थोडासा डिझाईन. त्याला अजून इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तेवढं आपण ChatGPT कडून छोटंसं फॉर्मॅट घेऊन टाकू, आणि त्याला आपण थोडेसे अचूक चेंजेस करून इम्प्रुव्हमेंट करू. कॉपी केलेला कोड फक्त पेस्ट केला. जस्ट नॉर्मल डिझाईन घेणार आहे आपण, जास्त कोड नाही घ्यायचा आपल्याला. एकदम बेसिक लेवलची डिझाईन असेल तरी बस. त्याने आपल्याला कोड दिलाय, तो कोड मी कॉपी करतो. एकदा कॉपी केल्यानंतर इथे मी पेस्ट करतो. ठीक आहे, जावास्क्रिप्ट वगैरे काही नाही, फक्त HTML आणि टेलवाईन त्याने आपल्याला राईट करून दिली. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. एकदा चेक करू आपली जी काही डिझाईन आहे, ती डिझाईन व्यवस्थित दिसते. इथे दिसते ना डिझाईन इथे व्यवस्थित. बघा, सिरियल नंबर ऍपलचं सपोज असं प्रोडक्टचं नाव येईल, त्यानंतर प्रोडक्टची इमेज शो होईल. इथे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट बटन आहे, आणि इथे प्राइस आणि टोटल प्राइस आणि डिलीट बटन. ठीक आहे, जास्त जस्ट डिलीट बटन मी रिमूव्ह करतो एकदा आता, ते नंतर पाहू आपण. त्यानंतर जस्ट डिझाईन, हिडन वगैरे पॅडिंग दिली. एक्स ऍक्सिसने 10 पिक्सल डायरेक्टली आपण 5 देऊ. चेक करू आता. ओके, स्क्रीन हाईट, मिन स्क्रीन बीजी कलर ग्रे दिलाय. पॅडिंग वाय ऍक्सिसने इथे 10 दिली. सपोज मी 5 दिली तर काय होईल. ठीक आहे, अजून काही चेंजेस करता येईल. राउंडेड वगैरे व्यवस्थित दिले. मॅक्स विड्थ 7 दिली मी. ठीक आहे, अजून इन्क्रीमेंट करतो थोडीशी, 7 नाही 8 करतो इथे.
ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आय थिंक. बस एवढं आपलं कार्ड पेज असेल, असं काहीतरी एक डिझाईन, एक नॉर्मल डिझाईन घेतली. ठीक आहे ना, ऑनलाईन मेंबर समजतंय ना? ठीक आहे, जस्ट नॉर्मल. तुम्ही ह्याच्यापेक्षा बेस्ट घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ठीक आहे, कार्ड पेजला अशीच डिझाईन आहे ना. फ्लिपकार्टने पण त्यांची वेगळी आहे. त्यांनी असं, ठीक आहे, काय काय केलंय, इमेज, क्वांटिटी दाखवली, प्राइस दाखवली, डिटेल दाखवली, रिमूव्ह बटन, बाय वगैरे, ऍड्रेस वगैरे भरपूर त्यांनी दाखवलंय. पण जस्ट आपली एक नॉर्मल डिझाईन दाखवू आपण एक डायरेक्ट टेबल मध्ये. ठीक आहे. ठीक आहे, मला ह्याचा कलर थोडासा चेंज करावा असं वाटतंय. कुठे हेडर, आणि त्या हेडरचा कलर दिलाय ह्यांनी ग्रे. मी देतो इथे 5. आता चेक करू. खालून जो पॅडिंग आणि मार्जिन दिली ती एकदा आपण जस्ट चेक करतो मी. आवाज ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक होतोय का? जे प्रोडक्ट आपण ऍड टू कार्ड मध्ये केले ते प्रोडक्ट सगळे आपल्याला काय होते, या कार्ड पेज मध्ये शो होते. मग जशी जी माझी पीडीएफ आहे, त्या पीडीएफ मध्ये मी काय करतो, माझे जेवढे कार्ड लिस्ट आहे ती कार्ड लिस्टची मी काय करतो, एक एपीआय शो देतो. तर जसं मी इथे बघू शकतो, तर इथे एक मला कार्ड लिस्ट नावाची एक एपीआय आहे ना. इथे युआरएल दिसते ना, आणि त्या युआरएल ची मेथड कोणती आहे, पोस्ट मेथड आहे. आणि त्याला द्यायचंय काय, फक्त टोकन द्यायचंय फक्त त्याला, बाकी काही डेटा द्यायचा गरज नाही. मग जी ही एपीआय आहे, जी ही युआरएल आहे, ही युआरएल मी कुठे कॉल करणार, जी माझं कार्ड पेज आहे त्या कार्ड पेज मध्ये मी ती एपीआय कॉल करणार आहे. मग माझं कार्ड पेज कुठे आहे, इथे, आणि मला इथे एपीआय कॉल करायची. तर मी मदत कोणाची घेणार, इम्पोर्ट ऍक्झिओस घेतलं, ऍक्झिओसला इम्पोर्ट केलं. त्यानंतर मला अजून एपीआय कॉल करायची असेल तर मला लागणार आहे इथे यूज स्टेट नाही लागणार, यूज इफेक्ट लागणार. मग आता मी काय करतो, इथे फंक्शनच्या आतमध्ये यूज इफेक्टच्या आतमध्ये ती एपीआय ला मी काय करतो, कॉल करतो. यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक छोटासा एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये व्हेरिएबल वर लक्ष ठेवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट. आपल्याकडे व्हेरिएबल आहे का, नाही, त्याला एम्प्टी ठेवलं. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये ऍक्झिओस त्या एपीआय ची मेथड काय, पोस्ट मेथड आहे. ओके, मग मी ती सांगणार ऍक्झिओस डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये ती युआरएल, राईट, आणि लास्ट मध्ये डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक एरो फंक्शन. त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग मध्ये रिस्पॉन्स, आणि इथे पण करतो रिस्पॉन्स केला प्रिंट. हा कोड मी सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. एकदा मी कन्सोलला ओपन करतो. जसं मी ह्या एपीआय ला किंवा ह्या पेजला एकदा रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश करेन त्याच टायमाला माझी एपीआय कॉल होईल. त्या एपीआयने मला काहीतरी रिस्पॉन्स दिलाय. इथे डेटाच्या आतमध्ये आलो, तिथे काय म्हणताय, इनव्हॅलिड डिटेल. का आलंय, आय थिंक त्या एपीआय ला मेथड आहे पोस्ट, आणि त्याला पाठवायचंय टोकन. मग जो काय आपण डेटा पाठवतो तो डेटा आपण एका ऑब्जेक्ट मध्ये पाठवतो. मग मी इथे काय केलं, वॅर ओबीजे ओपन करली, क्लोज करली, आणि त्याच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट बनवतो, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये मला पाठवायचं आहे टोकन. मग आता हे टोकन कुठं आहे, आपल्याला माहिती आहे, टोकन आपण ठेवलंय लोकल स्टोरेज मध्ये डॉट गेट आयटम, आणि त्यातून आपल्याला घ्यायचं युजर टोकन. घेतलं आपल्याला टोकन, आणि जो डेटा आहे तो डेटा लास्ट मध्ये आपण कोमा देऊन ऑब्जेक्ट पास करतो. जसं मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट इथे, ठीक आहे, काहीतरी एरर आलाय, त्या टोकन नंबर लाईन मध्ये कोमा नसतो, कोलन नसतो आय थिंक. आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट इथे रिफ्रेश केलं, जसं माझं पेज रिफ्रेश झालं तर इथे बघा रिस्पॉन्स आलाय मला, आणि त्या रिस्पॉन्सच्या आतमध्ये कॉन्फिग डेटा हेडर ह्यामधला महत्वाचा असतो डेटा, आणि त्या डेटाच्या आतमध्ये बघा काय आलंय की 4 ऍरे आलेत, आणि त्या 4 ऍरे मध्ये बघा काय काय आलंय, कार्ड आयडी, इमेज, प्रोडक्ट नेम, लेबल, प्रोडक्ट नेम, इमेज, प्राइस, आयडी, क्वांटिटी, सगळा डेटा आलाय. किती जणांचा आलाय, 4 प्रोडक्टचा आलाय. किती आलाय, 4 प्रोडक्टचा. मग जो हा डेटा आलाय तो डेटा काय करायचा, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे.
मग एखाद्या व्हेरिएबल मध्ये तो डेटा स्टोअर करायची असेल तर काय करणार, फर्स्ट आपण व्हेरिएबल बनवणार, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट डेटा, डेटा नावाचं काय असेल, एक त्याचं फंक्शन असेल सेट डेटा नावाचं. कशापासून बनवायची, यू स्टेट पासून. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असणार आहे, ॲरे टाईपचा. मग जसे आपल्या त्या एपीआय मध्ये डेटा आला त्याच टायमाला काय कर, सेट डेटा नावाच्या फंक्शनला काय कर, रिस्पॉन्स मधून डेटा पास कर. मग जसा तो डेटा येणार तो डेटा काय होणार, ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं, जशी माझी ती एपीआय कॉल झाली, एपीआय कॉल झाल्यानंतर जेवढा डेटा आला, किती आला, 4 डेटा आले. ते चारही डेटा काय झाले, की जो हा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये माझा डेटा काय झालाय, आता स्टोअर झालाय. मग आता काय करायची, जो हा डेटा स्टोअर झालाय तो डेटा काय करायचा आहे, फक्त प्रिंट करायची. कुठे, की ह्या टी आर मध्ये किंवा ह्या टी आरच्या आतमध्ये एक मॅप लूप लावून काय करायचं, जो डेटा आहे तो डेटा प्रिंट करायचा. मग जसं आपण एखाद्या ॲरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी रिॲक्ट जावास्क्रिप्ट मध्ये आपण फॉर लूपचा यूज करतो, त्याच प्रकारे रिॲक्ट मध्ये काय असतं, मॅप फंक्शन. मग मी इथे काय करतो, जो हा टीडी आहे, ठीक आहे, टी आर ऍज इट इज तसाच ठेवतो मी. आणि त्या टी आरच्या बाहेर एक कर्ली ओपन केलं, क्लोज केलं. त्या डेटाच्या आतून आम्हाला डेटा प्रिंट करायचा, डेटा डॉट मॅप. त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन, त्या ॲरो फंक्शनच्या कर्ली ब्रॅकेटच्या जागी राऊंड ब्रॅकेट, राईट. आणि त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी भेटतात, एक भेटती व्हॅल आणि सेकंड भेटती इंडेक्स. झाले दोन गोष्टी. आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतो, एक सेगमेंटेशन टॅग घेतला. आय थिंक सिंटॅक्स चुकतंय असं मला वाटतंय आपला. ठीक आहे, ठीक आहे, काही सिंटॅक्स चुकतंय. ठीक आहे, इथे कोमा असतो, डॉट नसतो, त्यामुळे आपल्याला तो बग्स आला. त्याच्या आतमध्ये मी एक फेगमेंटेशन टॅग घेतला आणि त्या फेगमेंटेशन टॅगच्या आतमध्ये जो हा टीडी आहे, जो टी आर आहे, त्या टी आर ला मी इथे काय करतो, प्रिंट करतो. डायरेक्टली कॉपी अँड पेस्ट केला. आणि त्या टी आरच्या आतमध्ये काय आहे बघा, त्या टी आरच्या आतमध्ये काय आहे, की एक इमेज आहे, प्रोडक्ट नेम आहे, त्यानंतर इमेज आहे, त्यानंतर इथे काय केले त्यांनी, एक क्वांटिटी प्रिंट केली, त्यानंतर प्राइस, टोटल, आणि इथे जस्ट त्याचा एंड केलं. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा काय झालंय, 4 डेटा प्रिंट झालेत. किती झालेत, 4 डेटा. मग जो आपला हा ॲरे मध्ये जो डेटा आहे त्या डेटामध्ये कशात आलाय, आता हा व्हॅल मध्ये आलाय. मग मी काय करणार, जो मला डेटा प्रिंट करायचा तो मी व्हॅल मधून प्रिंट करणार. जसं की जी ऍपल आहे त्या ऍपलच्या जागी मी काय करतो, व्हॅल्यू मधून काय करतो, प्रोडक्ट नेम प्रिंट कर, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम प्रिंट कर. जसं आम्ही कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि आपण चेक केलं तर आलं इथे किवी, ड्रॅगन फ्रूट, ऍपल आणि स्ट्रॉबेरी. जसं आपण हे प्रोडक्ट नेम प्रिंट केलं त्याच प्रकारे काय करतो, जी इमेज आहे त्या इमेजच्या जागी काय करतो, व्हॅल्यूच्या आतमध्ये जी इमेज आली, कोणती इमेज, प्रोडक्ट अंडरस्कोर IMG आली, ती IMG इथे काय करतो, प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर इथे बघा आली, इथे किवीची इमेज आली, ड्रॅगन फ्रूटची इमेज दिसते आपल्याला, ऍपलची दिसते, स्ट्रॉबेरीची दिसते. ठीक आहे, अजून काय काय आलंय त्यामध्ये आपण डेटामध्ये बघू. प्राइस आली, क्वांटिटी आली, आली ना ते प्राइस, QTY, तो पण मी डेटा प्रिंट करतो. जसं की इथे क्वांटिटी राईट केली ना, मग इथे मी सांगतो व्हॅलच्या आतून QTY प्रिंट कर. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, QTY पण प्रिंट झाली. त्यानंतर राहिलं काय, आपली प्राइस. पुढे प्राइस नावाचा कॉलम इथे. जसे मी इथे आलो आणि इथे काय करतो, कर्ली ओपन क्लोज केला आणि त्याला सांगतो व्हॅलच्या आतून प्राइस प्रिंट कर. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाली सगळ्यांची प्राइस प्रिंट.
कॉम्प्लिकेट जातंय, वाटतंय कॉम्प्लिकेट आहे थोडस. जस्ट डेटा आपण प्रिंट केलाय, काय काय जो डेटा आपल्याला भेटला एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये, तो मॅप लूप लावून आपण डेटा फक्त प्रिंट केलाय. बस एवढंच काम केलंय. तो प्राइस प्रिंट केली, ठीक आहे, टोटल राहिले आपलं, आणि त्यानंतर ऍक्शन राहिले. ऍक्शन मध्ये काय असेल, डिलीट करण्याचं बटन असेल. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, मी इथे एक बटन टाकतो, जस्ट ह्याला एंटिटी म्हणतात आय थिंक, किंवा मी इथे डायरेक्टली एक्स टाकत आहे ना.